वन्स अगेन वेलकम बॅक टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री. मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी रुपेश चोरे तुम्हाला सांगत होतो सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये तुम्हाला सांगितलं पर्टिक्युलरली चौथा पोर्शन कुठला बेटा? अँटी इपिलेप्टिक ड्रग. इट इज ऑल्सो नोन ॲज अँटी कन्व्हर्जन ड्रग. ओके, या अँटी कन्व्हर्जन ड्रग किंवा अँटी इपिलेप्टिक ड्रग याच्यामध्ये काय तर जनरल इन्फॉर्मेशन सांगितली होती, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सांगितलं होतं, जनरल स्ट्रक्चर सांगितले होते. तुम्हाला आठवत असेल 6 कार्बनची एक रिंग होती, बार्बिच्युरेटचं स्ट्रक्चर होतं, नंतर 5 कार्बनच्या रिंग काढल्या होत्या. आठवतंय? ओके, नक्कीच तुम्हाला आठवत असेल, मला पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये आता मी सांगत आहे पर्टिक्युलरली अँटी इपिलेप्टिक ड्रग. ह्याच्यामध्ये काय सीझर्स. तर सीझर्स म्हणजे काय बेटा? पर्टिक्युलरली झटके. ओके, या झटक्याचे पण प्रकार असतात म्हणतोय. या झटक्याचे पण प्रकार असतात म्हणतोय. याच्यामध्ये काय जनरलाइज्ड सीझर्स आणि दुसरा आहे पार्शियल सीझर्स. मी काय म्हणतोय? जनरलाइज्ड सीझर्स आणि दुसरा आहे पार्शियल सीझर्स. नावातच या ठिकाणी शब्दाचा पूर्ण सारांश या ठिकाणी येऊन जातोय म्हणतो. जनरलाइज्ड म्हणजे काय? होल पार्ट ऑफ द ब्रेन. होल पार्ट ऑफ द ब्रेन. सपोज हा एक ब्रेन आहे. ओके, याच्यामध्ये काय बेटा? पर्टिक्युलरली होल पार्ट ऑफ द ब्रेन. याच्यामध्ये काय होतं? जी काही सीझर आहे ते पूर्ण ब्रेनमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट दाखवते, म्हणून म्हणलं जनरलाइज्ड. दुसरं आहे पार्शियल. पार्शियल म्हणजे काय बेटा? हा ब्रेन आहे. ओके, पर्टिक्युलर टिपिकल या ठिकाणी लोकेशनवरती किंवा एका साईटवरती जर ब्रेनच्या सीझर येत असतील तर त्याला म्हणलेलं आहे पार्शियल सीझर. ओके, या जनरलाइज्ड सीझरमध्ये जवळपास अब्सेन्स, मायोक्लोनिक, टोनिक क्लोनिक आणि टोनिक सेपरेट आहे आणि अटोनिक सेपरेट आहे. मी काय म्हणलो? व्यवस्थित लक्ष द्या. पहिला आहे अब्सेन्स, दुसरा आहे मायोक्लोनिक, तिसरा आहे टोनिक क्लोनिक, चौथा आहे टोनिक आणि पाचवा आहे अटोनिक. असे 5 या ठिकाणी सबटाईप पडलेले आहेत जनरलाइज्ड सीझर्समध्ये. म्हणजे याचा अर्थ असा की याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट असेल पर्टिक्युलर सीझरची, तर ती कशी आहे? अब्सेन्स असेल, मायोक्लोनिक असेल, टोनिक क्लोनिक असेल, टोनिक असेल किंवा अटोनिक असेल. नंतर आहे पार्शियल, म्हणजे पर्टिक्युलर एका साईडवरती ब्रेनच्या कुठंतरी त्या ठिकाणी जर सीझर येत असतील तर ह्याच्यामध्ये 3 आहे. पहिला आहे सिम्पल, दुसरं कॉम्प्लेक्स, तिसरा आहे विथ सेकंडरी जनरलायझेशन्स. ओके, पार्शियलमध्ये 3 आहेत म्हणलो. पहिलं सिम्पल, दुसरं कॉम्प्लेक्स, तिसरं आहे सेकंडरी जनरलायझेशन. ओके, या ठिकाणी पहिलं बघूया मेन काय? जनरलाइज्ड सीझर्स. जनरलाइज्ड सीझर्समध्ये काय? पहिलं आहे अब्सेन्स. म्हणजे काय? या ठिकाणी सीझर येतोय पण कसा? स्टार्ट्स ॲट द ब्लिंकिंग ऑफ आय विदाउट फॉलिंग. म्हणजे तुम्ही डोळ्याची पापणी जोपर्यंत तुम्ही खाली घेत नाहीत, म्हणजे जोपर्यंत डोळ्याची पापणी झाकत नाहीत, ब्लिंकिंग करत नाहीत, तितक्या वेळेमध्ये कंप्लीट सीझर येऊन जातोय. त्याला म्हणलेलं आहे अब्सेन्स सीझर बनलेलं आहे. बरोबर, अब्सेन्स म्हणजे पूर्ण नाहीसा असं नसतोय. इथं काय म्हणलेलं आहे? अब्सेन्स सीझर म्हणजे इट स्टार्ट्स ॲट द ब्लिंकिंग ऑफ आय विदाउट फॉलिंग. विदाउट फॉलिंग इट स्टार्ट्स ॲट द ब्लिंकिंग ऑफ आय. सीझर येतोय पण कधी? पापणी पूर्ण झाकेच्या पर्यंत, म्हणजे झाकेपर्यंत एक सीझर येऊन जातोय. त्याला म्हणलेलं आहे काय? अब्सेन्स सीझर. दुसरा आहे मायोक्लोनिक. मायोक्लोनिकमध्ये काय सांगितलंय? जर्किंग मुवमेंट ऑफ द बॉडी. जर्किंग मुवमेंट म्हणजे काय? अनकंट्रोल्ड मुवमेंट ऑफ द बॉडी. म्हणजे पर्टिक्युलरली हा माझा हँड आहे. ओके, मी पूर्ण या ठिकाणी मी इनसाइड घेतो, पूर्ण या ठिकाणी आउटसाइड घेतोय बॉडीच्या. ओके, म्हणजे या ठिकाणी काय? इनकंट्रोल्ड मुवमेंट आहे. म्हणजे त्याला म्हणलेलं आहे जर्किंग मुवमेंट ऑफ द बॉडी. म्हणजेच काय? मायोक्लोनिक. हा असा सीझरचा टाईप आहे ज्याच्यामध्ये काय? बॉडीची जर्किंग मुवमेंट येते म्हणतो. नंतर तिसरा आहे टोनिक क्लोनिक. टोनिक क्लोनिक याच्यामध्ये काय? ज्या काय आपल्या मसल्स असतात बेटा त्याच्यामध्ये स्टिफनेस येतोय. स्टिफनेस म्हणजे काय? कडकपणा. मसल्समध्ये स्टिफनेस येतोय, याला म्हणलं स्टिफनेस, फॉलिंग अँड जर्किंग ऑफ द बॉडी. म्हणजे पर्टिक्युलरली जिममध्ये जात असताल, पर्टिक्युलरली तुम्ही जर डिप्स वगैरे काढत असताल तर त्या पिरियडला जो येणारा सीझर आहे
त्यामुळे काय होतं आहे, जर्किंग होते. कशाचं बेटा? मसल्सचं जर्किंग होते, पर्टिक्युलर मसल्सचं जर्किंग होते आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, बॉडीच्या ठिकाणी फॉल होते म्हणतो. कुठले? टोनिक, क्लोनिक. ओके, याच्यात आणि याच्यात फरक काय? मायोक्लोनिकमध्ये काय? फक्त जर्किंग मुवमेंट ऑफ द बॉडी बेटा. आणि टोनिक क्लोनिकमध्ये काय? स्टिफनेस कशामध्ये येतो बेटा? मसल्समध्ये येतोय म्हणतो. मसल्समध्ये स्टिफनेस येते आणि बॉडी त्या ठिकाणी जर्किंग मुवमेंट असल्यामुळं फॉल होते म्हणतोय. नंतर आहे टोनिक आणि शेवटी आहे अटोनिक. टोनिकमध्ये काय? पूर्ण मसलचं कॉन्ट्रॅक्शन टोनिकमध्ये, व्हायलेंट मसल कॉन्ट्रॅक्शन टोनिकमध्ये. नंतर आहे अटोनिकमध्ये काय? पार्शियल. बरोबर आहे. या ठिकाणी जर पूर्ण मसलचं कॉन्ट्रॅक्शन होत असेल तर या ठिकाणी काय असणार आहे मग अटोनिकमध्ये? पार्शियल मसल कॉन्ट्रॅक्शन होत आहे आणि बॉडी त्या ठिकाणी जम्प होते टू द ग्राउंड. मी काय म्हणलो? टोनिक, व्हायलेंट मसल कॉन्ट्रॅक्शन आणि बॉडी फॉल्स हेविली टू द ग्राउंड. नंतर आहे अटोनिक. ह्याच्यामध्ये काय होतं? पार्शियल लॉस ऑफ मसल टोन, म्हणजे इनकम्प्लीट लॉस होतोय का या ठिकाणी? नाही आहे. अटोनिकमध्ये काय होतं? पार्शियल लॉस ऑफ मसल टोन आणि त्याच्यामुळं काय होतंय? बॉडी फॉल्स हेविली टू द ग्राउंड. ओके, हे आहे जवळपास 5 सब टाईप जनरलाइज्ड सीझर्सचे. विचारलं जाते आणि माहिती पण असणं खूप गरजेचं आहे. काय इन्फॉर्मेशन या ठिकाणी काय सांगितली? जनरलाइज्ड सीझर्स. पहिलं काय म्हणलं होतं? पर्टिक्युलरली होल ब्रेनमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट दाखवत असेल सीझर, तर तो आहे जनरलाइज्ड सीझर. याच्यामध्ये 5 सब टाईप सांगितले होते. पहिला होता अपसेन्स, म्हणजे पापणी खालीपर्यंत पडेपर्यंत जो काय टाईम पिरियड लागतो त्याच्यामध्ये एक सीझर येऊन जातोय, त्याला म्हणलेलं काय? अपसेन्स सीझर. नंतर आहे मायोक्लोनिक सीझर. याच्यामध्ये जर्किंग मुवमेंट ऑफ द बॉडी म्हणलेलं आहे. नंतर आहे टोनिक क्लोनिक. बॉडीची तर जर्किंग मुवमेंट येणारच आहे, पण मसलच्या ठिकाणी काय होणार आहे बेटा? पर्टिक्युलरली स्टिफनेस, कडकपणा येणार आहे मसलमध्ये, ती आहे टोनिक क्लोनिक. आणि शेवटी आहे चौथा आणि पाचवं. चौथ्यामध्ये काय बेटा? व्हायलेंट मसल कॉन्ट्रॅक्शन टोनिकमध्ये, ज्याच्यामुळं काय होतं? बॉडी फॉल्स हेविली टू द ग्राउंड. आणि शेवटी पाचवामध्ये काय? अटोनिक, म्हणजे पार्शियल मसल कॉन्ट्रॅक्शन आणि बॉडी फॉल्स हेविली टू द ग्राउंड. हे आहे 5वं. अशी इन्फॉर्मेशन आहे जनरलाइज्ड सीझर्समध्ये. पहिलं अपसेन्स, दुसरं मायोक्लोनिक, तिसरं टोनिक क्लोनिक, चौथं टोनिक आणि 5वं आहे अटोनिक. याच्यानंतर दुसरा पोर्शन आहे आपल्याला बघायचा पार्शियल सीझर्स. पार्शियल सीझर्समध्ये काय? ब्रेनमध्ये पर्टिक्युलर कुठल्या तरी एखाद्या लोकेशनला काय होते? सीझर येऊन जातोय म्हणतोय. ओके, याला म्हणलेलं आहे पार्शियल सीझर. ओके, म्हणजे पर्टिक्युलर हा एक ब्रेन आहे कुठल्या तरी एका पोझिशनला. होल ब्रेन या ठिकाणी कंपोजिशन केलेलं आहे का? नाही आहे. सीझर ॲक्टिव्हिटी स्टार्ट्स इन द वन पार्ट ऑफ द ब्रेन. कुठल्या पण एखाद्या वन पार्टमध्ये या ठिकाणी सीझर येऊन जातोय, त्याला म्हणलेलं आहे पार्शियल सीझर. याच्यामध्ये 3 पॉईंट्स. कुठले बेटा? 3 सब पॉईंट. सिम्पल, दुसरा आहे कॉम्प्लेक्स, तिसरा आहे सेकंडरी जनरलायझेशन. पहिलं काय? सिम्पल. ह्याच्यामध्ये काय होतं बेटा? एका साईडला त्या ठिकाणी सीझर येतोय, पण पर्टिक्युलरली काय व्हायलंय? अलर्ट कंडिशनमध्ये सीझर येतोय. म्हणजे तुम्हाला समजतंय की आपल्याला कुठतरी सीझर येणार आहे किंवा आपल्याला सीझर यायला लागलेला आहे, पण पर्टिक्युलर कुठल्या तरी एखादा पार्ट ऑफ द ब्रेनमध्ये. ओके, त्याला म्हणलेलं आहे काय? पार्शियल सिम्पल सीझर. नंतर दुसरं काय? कॉम्प्लेक्स सीझर. कॉम्प्लेक्समध्ये काय होतंय? सराउंडिंगचा जो काही अवेअरनेस असतो का बेटा, म्हणजे जागरूकता, सराउंडिंगची जी जागरूकता आहे. सराउंडिंग जागरूकता म्हणजे काय? पर्टिक्युलरली हा असा सीझर आहे कॉम्प्लेक्सचा, ज्याच्यामध्ये काय होतंय? सीझर येतोय आणि कशामुळं? चेंज इन द अवेअरनेस ऑफ द सराउंडिंग. मग सराउंडिंगला कुठतरी काहीतरी चेंज झाला आहे, याच्यामुळं पर्टिक्युलर येणारा जो काही सीझर आहे त्याला म्हणलं कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर किंवा पार्शियल कॉम्प्लेक्स सीझर. नंतर आहे काय बेटा? तिसरा विथ सेकंडरी जनरलायझेशन. याच्यामध्ये काय होतंय? हा एक असा सीझरचा तिसरा टाईप आहे. सीझर बिगिन्स इन वन एरिया अँड स्प्रेड्स. म्हणजे पर्टिक्युलर या लोकेशनवरती जर सीझर आला, ओके, आपल्याला समजलं की या लोकेशनवरती सीझर आला आहे, या ठिकाणी तयार होतो आणि पूर्ण त्या ठिकाणी ब्रेनमध्ये स्प्रेड आउट होतो म्हणतोय. काय म्हणलेलं आहे? वन पार्ट ऑफ द ब्रेन या ठिकाणी काय होतं? सीझर येतोय आणि त्या ठिकाणी स्प्रेड आउट होतोय म्हणतो. त्याला म्हणलेलं आहे सेकंडरी जनरलायझेशन. सीझर विथ सेकंडरी जनरलायझेशन किंवा पार्शियल सीझर विथ द सेकंडरी जनरलायझेशन. याचा अर्थ काय होतोय? एका ठिकाणी कुठतरी एक सीझर आलेला आहे आणि तो पूर्ण ब्रेनमध्ये स्प्रेड आउट होत असेल तर त्याला म्हणलेलं आहे पार्शियली
विथ द सेकंडरी जनरलायझेशन. ओके. दुसरं काय होतं, कॉम्प्लेक्स, म्हणजे सराउंडिंगचा जो काय अवेअरनेस आहे ह्याच्यामध्ये जर कुठं चेंज आला आणि त्याच्यामुळे जो येणारा सीझर असेल त्याला काय म्हणलेलं, कॉम्प्लेक्स सीझर. पहिला तर सिम्पलच आहे. ओके. सिम्पलमध्ये काय होतं आहे, तुम्हाला समजतं बेटा, अलर्ट तुम्ही होतात काय की आपल्याला सीझर यायला लागला आहे. असे जवळपास 3 आहेत पार्शलमध्ये. इन जनरल इन्फॉर्मेशन होती अबाउट द सीझर्स. खूप महत्त्वाचे, लक्ष द्या, रिकॉल करा, व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला समजून येईल पर्टिक्युलर सीझर का असतं ते. टिल देन बाय.